कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार तर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती. भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्यांची संख्या वाढवली तर पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश. आंतरराष्ट्रीय सीमेवर सुद्धा भीती. पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावरून TV9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट. बैसरन व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा. अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिसरातील वस्तू अद्यापही तशाच पडलेल्या. जम्मू काश्मीरात 2 दिवसात चौथी चकमक सुरू. बांदीपोरा जिल्ह्यामध्ये लष्कराचा दहशतवाद्यांना बेढा. लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा तर भारताचे 2 जवान जखमी. भारतीय सैन्याचा राजस्थानमध्ये युद्ध सराव. भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार. फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी होणार. पहलगाममधील हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये दहशतवाद्यांची मोठी बैठकीत पीओकेमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं उत्साहात स्वागत. भारताविरुद्ध भडकाऊ भाषणं देत आणि काश्मीरात मोठ्या हल्ल्यांसाठी चिथावणी दिली होती. गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ परत पाठवण्यासह संबंधित व्हिसा रद्द करण्याचेही आदेश. भारतीय सशस्त्र दल हाय अलर्टवर. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा. 15 कॉर्प्स कमांडर्सकडून सुरक्षेसह दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईसंदर्भात घेतली माहिती. जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला, जळगाव, अमरावती, नांदेड, येवला शहर बंद. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसंच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं ठिकठिकाणी निषेध मोर्चे. दिल्लीतील 900हून अधिक बाजारपेठा आज बंद राहणार तर 1500 कोटींच्या व्यवहारावर याचा परिणाम होणार. चांदणी चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत सहानुभूती मार्च काढला जाणार. पाणी थांबवणं म्हणजेच युद्धासारखी कारवाई. भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट. पाकिस्तानकडून हवाई हद्दीसह भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार. केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा. काश्मीरात शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका. श्रीनगरहून 232 पर्यटकांना घेऊन तिसरं विमान आज महाराष्ट्रात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार विशेष विमानाची व्यवस्था. जम्मू काश्मीरात अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत सुखरूप परतले. मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीची छापेमारी. बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. ईडीकडून मोठी शोध मोहीम सुरू. शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा. चार्जशीट दाखल करेपर्यंत अटकेपासून अभय. मात्र कामरावरील गुन्हा रद्द करण्यास नकार. चेन्नईला जाऊन पोलिसांना जबाब नोंदवण्याचे आदेश. मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक. आज साकेत कोर्टात सुनावणी होणार. उपराज्यपाल सक्सेना यांच्या मानहानीबाबत तक्रारीनंतर आता ही कारवाई. भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये सुद्धा 340 अंकांची घसरण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.